चल सुरू करा. नमस्कार म्हणताय. असा हा गोंधळ आदिशक्तीचा मांडलेला आहे, खंडोबाचा जागरण गोंधळ मांडलेला आहे. होय, जागरण गोंधळ हे केलंच पाहिजे. आता घरात दाराचा गोंधळ होतो, त्याला 5 टिवट हे नाचवायला लागतात मानाप्रमाणे. ते तर नाचवलं पाहिजे. सदानंद आई राधा बाबासाहेब 2 सेल घेऊन आणखी कधी मिळाल तर बघ. आई राधा राधा उदा बोला, आई राधा
पॉझिटिव्ह नाचून झाला. पण कोणतेही शुभ कार्य करण्याआधी या गजानन गणपतीला इथं बोलवलं पाहिजे. सदा आनंदी आहे राजा आणि अंबिका जगदंबिका श्री रेणुका आशी अंबा त्रिपुरमा संजीवितो आघात वंदितो प्राणे टाळ मृदुंग वाजते समस्त देव नाचते. आनंद गीत भाषण होता या देवीचा उद्धव म्हणावा. आशी जगाची तू जगन्माता सार तुलाच ग कळत आणि 36 विघ्नाचं पाणी आहे तुझ्या होमामध्ये येत. नदी नाल्याला पूर येतो ते समुद्राला मिळत. खर गुरु ज्ञानाच गुजे खर तर गुरुपुत्रालाच कळत. सदा आनंद आहे राजा शुभ चनन नाचत यावे गौरीचा नंदना. शुभ चनन नाचत यावे देवा गौरीचा नंदना. आता 33 कोटी देवांनाही बोलवलं पाहिजे. तुझा गोंद मांडीला भवानी गोंडाला यावा. तुझा जागर मांडला रे देवा जागरणाला यावा. तुळजापूरची आई भवानी हो Hallelujah.
जगाची जगन्माता भवानी माताला बोललं पाहिजे, अशा प्रकारे सांगितलं पाहिजे. सांगितलं पाहिजे. आणि देवीचा चौक कसा भरला? कसा भरला? सदा आनंदी राजा उदे घट भरिला 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 ग आंबेचा घट माझ्या भरिला घट भरिला 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 ग देवीचा घट माझ्या भरिला घट भरिला 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 ग आंबेचा घट माझ्या भरिला घट भरिला 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 ग देवीचा घट माझ्या भरिला जोंधळाची उभारुनी नाट कडकी लावून गेला या ताट हरी घरला घरीला ग देवीचा घट माझ्या भरिला घट भरिला 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 ग आंबेचा घट माझ्या भरिला गटामध्ये मांडून नागरी मान आईच्या पूजेला मांडलं या सोनं गटामध्ये मांडून नागरी मान आईच्या पूजेला मांडलं या सोनं धर्माचा सरीला सरीला ग देवीचा घट माझ्या भरिला घट भरिला 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 ग आंबेचा घट माझ्या भरिला असं हे तीन देवीलाही बोलवलं, पहिला गण झालं, देव बोलवलं झालं, आदिशक्तीला बोलवलं. बरोबर आहे. पण हा जागरण खंडोबा ज्योतिबाला त्या खंडोबाला या गोंधाला बोलवलं पाहिजे. बोलवलं ते पाहिजे. कशा प्रकारे? सांगितलं चला पाहिजे. एकदा जय कोल्हापूर. लागल मुरलीला येडबाई लागल वाग्याला. 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 देवो भगवान ताराया ताराया. देवो भगवान ताराया लागे देवाचं गुण गाया गुण गाया. लागे देवाचं गुण गाया गुण गाया.
वर्ष जेजुरीला आल्यापर्यंत झालं पाया पडा अनेकदा. तुमच्याकडे एकदा देवाच्या. मागच्या, एकदा मागच्या. हा असं. पण काय काय म्हणतात खंडोबा किरण म्हणतात असं होय होय ती नाही माहिती तुम्हाला सांगितलं पाहिजे आम्ही अंबाबाईचं बोलतोय ते पण बरोबर आहे थोडं हा. सांगायला पाहिजे. सांगा. पहिलं जेजुरीचं खंडोबा. जुरजुरीचं जेजुरीचं हो. जेजुरीचं होय कानात केस तर कमी करा म्हणजे हा, ऐकू. हा. दुसरं पालीचं. दिसा ना हो पाली पाली गावचं नाव आहे. गावचं नाव आहे मला पाणी ते काय पालीचं हो बर, खंडोबा. हा. आणि तिसरं मग मंगसोळीचं. मंगळसूत्राचं मंगसोळीचं. मंगळसूरीचं होय हा. बरं त्याचे 3 देवस्थान तीन, होय. त्याचं देवाला बोलवलं खंडेरायाला बरोबर. पण जगता जगन्मातेचा तुळजापूरच्या भवानी मातेचा गोंधळ कोणी घडला कुणी घातला ते सांगायचं सगळं बाजूला होऊ दे. बर ते मगापासून ते पडवाले मागे त्याला पुढे गेली चौकाने बोलवाने पडवा त्याला. का असं काय केलं त्यानं पडवाले मगापासून काम इकडे बघा. केलं. काय बनवलं शे बुलबुल विशंभर. विशंभर. संबर बरं मग हे कसं तुम्ही का वाजत आहे? गोंधळ. हे कसं तयार केले बाबा सांग आणि गोंधळ कोण शिकवलं तुम्हाला? आमचे गुरुवारी आहे श्री सोमनाथ धुमाळ. बरं. बरं कसं तयार केलं सांगितलं ना हा? सांगितलं का? आम्ही तुम्हाला सांगता तुम्ही तुमच्या घरून आधी सांगा. लक्ष द्या हा बरोबर आहे. बघा संभा हा प्रकार कुठून तयार झाला सांगितलं पाहिजे. स्वर्ग लोकामध्ये आदिशक्ती तुळजा भवानीचा जन्म झाला महिषासुर नावाचा हा राक्षस त्याचे हे 2 भक्त चंड आणि मुंड आदिशक्तीचा 11 रूप पाहून चंड आणि मुंड हे काय केले त्यांनी लोकांमध्ये सत्ता गाजवून आले त्या टायमाला आदिशक्ती तुळजापूरची भवानी माता संवार करताना ते दैत्य काय म्हणतात काय म्हणतात? जगाची जगन्माता आदमचा वध करतेस बरोबर. पण पुढच्या पिढीला कसं पटलं पाहिजे की तू आमचं युद्ध केलीस बरोबर आहे. म्हणून आमच्या देहाचं काय तर कर या तुळजापूर ठिकाणी तू आमच्या देहात काढण्यात आलं पाहिजे बरोबर. त्या टायमाला आदिशक्ती भवानी माता चंदन मुंडे या दैत्याचं शिरांचं संपर्क करते आणि आपल्या गुरु काळ भैरवाला वाजवा देते काळ भैरव नाथाला पहिला गोंधळ कसा घडला सांगितलं पाहिजे. चला आनंद आहे राजा आवाज घुमू लागला अंबाबाई ग तुझा समोर लागला अंबाबाई ग तुझा समोर लागला मारीला मंडपदारी केला थाट
माझे छत्रपती शिवाजी महाराजांनी गायामध्ये कवड्याची माळ घालून या जगदंबेला कसं बोललं? सांगितलं जेटा पाहिजे. फळी घेतो रायगडावर, जेटा फळी घेतो रायगडावर, बाळ शिवाजी अंबे समोर, बाळ शिवाजी देवी समोर, बाळ शिवाजी अंबे समोर. शिवाजी अंबे समोर, शिवाजी अंबे समोर, शिवाजी अंबे समोर. बाळ शिवाजी गोंधळी झाला, गळा घालून कवड्याच्या माळा. घालून कवड्याच्या माळा, घालून कवड्याच्या माळा. बघा राजा छत्रपती झाला, पण राजाने कवड्याची माळ घालायची सोडलं नाही. आजकालच्या पोरांनी कवड्याची माळ घालायची म्हणजे लाज वाटत्या, पण तो राजा तसं केलं नाही. बाळ शिवाजी गोंधळी झाला, गळा घालून कवड्याच्या माळा. घालून कवड्याच्या माळा, घालून कवड्याच्या माळा. थाप मारीला संबरावर, थाप मारीला संबरावर, बाळ शिवाजी अंबे समोर, बाळ शिवाजी देवी समोर, बाळ शिवाजी अंबे समोर. शिवाजी अंबे समोर, शिवाजी अंबे समोर, शिवाजी अंबे समोर. 100 वर्षाचा पट्ट्या शिवाजी कसा लढला होत्या मुघलाची. 16व्या वर्षी महाराजांनी काय केलं? 16 वर्षी राजानं तोरणला तोरण बांधलं. 16व्या वर्षी हा आजकाल मी बसलेली 16व्या वर्षी वाटते तुम्हाला? मला मोबाईल हातात. ते पण बरोबर आहे ना? राजानं तोरणला तोरण कसं बांधलं? सांगितलं पाहिजे. आणि स्वराजाचं तोरण बांधिलं शिवबन राजानं. 16 मराठी मातीचा सण यो आला र. स्वराजाचं तोरण बांधिलं शिवबन राजानं. 16 मराठी मातीचा सण यो आला र. माझं राज छत्रपती झालं ग माये ग झाला ग. माझं राज छत्रपती झालं ग माये ग झाला ग. माझं शिव छत्रपती झालं ग, माय ग झाला ग. माझं राज छत्रपती झालं ग, माय ग झाला ग. आणि बत्तीस मन सिंहासन त्यावरी बैसलं कोण ग. आणि पालकीत आलं कोण मावळ सरदार. उधळे गुलाल भंडारा, उधळे गुलाल भंडारा राजाच्या देवाच्या समोर. माझं राज छत्रपती झालं ग, माये ग झाला ग. असं राजाला 16 वर्षी तोरण मांडून लढाई कशी केली? सांगितलं पाहिजे. 16 वर्षाचा पट्ट्या शिवाजी कसा लढला होत्या मुघलाची. लढला होत्या मोगलाची, कसा लढला होत्या मोगलाची. काढून भवानीची तलवार. शाळा सगळी जाताय काय? शिवाजी महाराज माहिती आहेत? राजाच्या हाती किती तलवार होत्या? छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातात किती तलवार होत्या? पण तो राजा एकच काढायला तलवार घेऊन जायचा होता. कोणाला येत असेल त्याने हात वर करा, नाहीतर उभं राहा. हे ज्ञान पाहिजे आपल्याला. सांगितलं पाहिजे. सांगितलं पाहिजे. पहिली तलवार तुळजा, दुसरी तलवार भवानी, बरोबर. आणि तिसरी म्हणजे जगदंबा. भवानी तलवार राजा लढायला जाईल असे घेऊन, बरोबर. म्हणून काढून भवानीची तलवार, काढून नाचली तलवार. बाळ शिवाजी अंबे समोर, बाळ शिवाजी देवी समोर, बाळ शिवाजी अंबे समोर. शिवाजी
बोकुड खायचा होता. बरोबर. राजा तो साधाच होता. राजाने काय केलं? काय केलं? आजकाल बोकुड कापायचं म्हणलं की 14 लागतात. ती बी कमी पडतात. होय. बरोबर. पण त्या टायमाला माझ्या राजानं 32 दाताचा बोकुड एका घावात मारलेला. बरोबर आहे ते की? कशा प्रकारे? सांगितलं नाही. बरं शिवाजी धावून गेला, आमच्या खानाचा वध त्याने केला. काढून भवानीची तलवार, वादनाट्याचा वारा केला. बाळ शिवाजी आंबेचा मोरा, बाळ शिवाजी देवीचा मोरा, बाळ शिवाजी आंबेचा मोरा. असं राजानं छत्रपती शिवाजी महाराजांनी दुसरा गोंधळ घातला. मग तिसरा गोंधळ घडला. बीडीओ साहेब पुढच्या कार्यक्रमासाठी जाणार आहेत. त्यांनी आपला परफॉर्मन्स आता एवढा बघितलेला आहे. त्यांच्या कार्यबोहल्यामध्ये जाणार आहेत. 2 मिनिटं त्यांनी शुभेच्छा द्याव्यात अशी मी त्यांना विनंती करतो. मध्येच डिस्टर्बन्स आहे पण पुढचा एक कार्यक्रमामध्ये अतिशय छान अप्रतिम 10 दिवसामध्ये व्यक्तिगत गाण्याची म्युझिक केलं आहे. विशेष करून म्हणजे सगळ्याच कलाकारांचा म्हणजे जे परफॉर्मन्स आहे आपल्या कॉलेजचे मुलं आहेत सगळे आणि हे व्यावसायिकदृष्ट्या कसं सादर केलं जाईल त्या लेवलचा परफॉर्मन्स त्यांचा आहे आणि हा पूर्ण कार्यक्रम परत एकदा आवडेल. माफ करा मी विनंती करतो पण पुढे एक अर्जंट कार्यक्रमाला जावं लागतं. माझ्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा आहेत तुम्हाला. फक्त जाताना एवढंच सांगतो तुम्हाला. आणि उद्या गांबाबाई तुझा सोन्याचा सुभान, उद्या गांबाबाई तुझा सोन्याचा सुभान, तुझ्या दर्शनाला कोल्हापूर जाऊया, तुझ्या दर्शनाला कोल्हापूर जाऊया. उद्या गांबाबाई तुझा सोन्याचा सुभान, उद्या गांबाबाई तुझा सोन्याचा सुभान, तुझ्या दर्शनाला कोल्हापूर जाऊया, तुझ्या दर्शनाला धन्यवाद विजय साहेब. धन्यवाद. असा गोंधळ छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतला. हा झाला दुसरा गोंधळ. पण तिसरा गोंधळ साधू संतांनी तुकाराम माऊली ज्ञानेश्वर माऊलीने या देवीचा गोंधळ कसा घडला? सांगितलं पाहिजे. दार उघड बाया आता दार उघड बाया, दार उघड बाया आता दार उघड बाया, दार उघड बाया आता दार उघड बाया, दार उघड बाया आता दार उघड बाया. कोल्हापूरची महालक्ष्मी दार उघड बाया, कोल्हापूरची भवानी दार उघड बाया, पुणेकरची चतुर्वेदी दार उघड बाया, मावळची लेणी दार उघड बाया, पुण्याची पार्वती दार उघड बाया, जेजुरीच्या खंडेराया दार उघड बाया, पंढरीच्या विठुराया दार उघड बाया, दार उघड बाया, दार उघड बाया. ग्रामदैवता दार उघड बाया, कुलदैवता दार उघड बाया, 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 दार उघड बाया. असा हा 3 गोंधळ झाला. पण या देवी डोंगरावर राहते. त्या देवीचा वार कसं लागतं? सांगू काय? चला नंदी आईला जा, बोल भवानी माता की जय. गार डोंगराची हवन भैला सोसन गार, गार डोंगराची हवन भैला सोसन गार. गार डोंगराची हवन भैला
देवीला वेण माईला आहे आता तिने गोंधळ झाला पण आदिशक्ती तुळजापूरची भवानी माता चंड मुंड्याचं सांगितलं होय पण चंड मुंड कुणाचं बघतो ते हे महिषासुराचा बरोबर या महिषासुराचा वध आणि जन्म कसा झाला सांगितलं पाहिजे आईनाच लागली अंगणामध्ये खेळू लागली रिंगणामध्ये नाच लागली अंगणामध्ये खेळू लागली रिंगणामध्ये अंबिका माझी जगदंबा मूर्ती तुझी झळकती न साऱ्या जगामध्ये अंबिका मूर्ती तुझी झळकती न साऱ्या जगामध्ये अंबिका मूर्ती तुझी झळकली न साऱ्या जगामध्ये अंबिका मूर्ती तुझी झळकली न साऱ्या जगामध्ये नवरात्रामध्ये राक्षसाशी युद्ध तूच मांडली सगळा तूच मांडली सगळं युद्ध तूच मांडली सगळं महिषासुराचा वध करून रक्त तूच सांडली सगळा रक्त तूच सांडली सगळं रक्त तूच सांडली सगळं बघा हा महिषासुर कोण होता कोण होता ब्रह्मदेवाच्या कानातून आलेला हा राक्षस कानातून ब्रह्मदेवाच्या कानातून आलेला हा राक्षस ब्रह्मदेवाकडे वरदान काय मागितलं काय मागितलं मला मरण नको मला अमरायचं वरदान द्या कधीच मला नको कधीच नाही नुसतं अमर द्या बरं. पण त्या टायमाला ब्रह्मदेव काय म्हणतात ज्याला इथं आलाय त्याला जायचंच बरोबर आहे. आहे तू थोडं काय असं मरण मागून घे त्या टायमाला बुद्धिमत्ता हा महिषासुर काय म्हणतो काय म्हणतोय माझं मरण जिला आई नाही जिला बाप नाही आई पण नाही बाबा पण नाही बिन आई बापाच्या पोटची जन्मणारी नार तीच करणार माझा संवाद बरं. त्या टायमाला ब्रह्मदेवानं तथास्तु म्हणतात महिषासुर हा राक्षस काय केला अशी कोण जन्माला येणार नाही तिने लोकांमध्ये सत्ता गाजू लागला त्या टायमाला 33 कोटी देवानी चंड मुंड्यांचा अग्नी होम लागला आणि त्यातून होमातून आदिशक्ती तुळजापूरची भवानी माता प्रगट झाली होमातून प्रगट झाली बरं. आणि आपला 11 विकरा रूप पाहून महिषासुर हा बकऱ्याचं रूप धारण केला घाबरून 2 रूप होते महिषासुराचं हां. महिषासुर म्हणजे अर्ध शरीर म्हैशीचं आणि अर्ध शरीर माणसाचं त्या टायमाला आदिशक्तीचा जन्म झाला बकऱ्याचं रूप धारण केला पण देवीनं त्याला कसं ओळखले कसं? बकऱ्याच्या दोन्ही शिंगावरून त्याला ओळखले आणि त्या रूपात वध करताना आदिशक्ती भवानी माता काय म्हणते तू महिषासुर काय म्हणतो जगताच्या जगन्माता आज माझा वध करतेस पण मला 2 वरदान दे पहिला वरदान कोणतं की तुझा आधी माझं नाव घेतलं पाहिजे म्हणजे पहिला राक्षसाचं नाव मग देवीचं नाव. म्हणून आपण काय म्हणतो माहिती आहे का तुम्हाला? महिषासुर मर्दिनी तुम्ही जागा झोपल्यात बसले महिषासुर मर्दिनीचं नाव पडलं बरोबर. आणि दुसरा माझा काय म्हटलं तू गोडी देवी आम्ही त्याचं मटण पिंड खाल्लेली राक्षस आम्ही त्या टायमाला आम्हाला तुझ्या पायात मान द्यायचा आणि तुझ्या पायात पत्थर पडल्याशिवाय आम्ही शांत होणार नाही देवीनं तथास्तु म्हणतात महिषासुराचा वध कसं केली कसं केली? महिषासुराचा वध करून दूध सांडली सगळं दूध सांडली सगळं, रक्त दूध सांडली सगळं. लालरणाच्या आकाशामध्ये मारली फुलं सारे अंबिका मूर्ती तुझी झळकली न साऱ्या जगामध्ये जगदंबा मूर्ती तुझी झळकली न साऱ्या जगामध्ये अंबिका, मूर्ती तुझी झळकली न साऱ्या जगामध्ये. अंबिका, मूर्ती तुझी झळकली न साऱ्या जगामध्ये.
चक्रीचं झालं पण अंबाबाईचा अवतार असं किती छान दागिने वगैरे असतात. हे नंतर सांगतो बरं. त्यातला एक प्रकार आहे हां. तो म्हणजे कुंकवाचा किडा कुंकवाचं नाही, बरोबर आहे. सौभाग्याचं लेण आहे कुंकवाचा तुम्ही किडा सांगा, तुम्ही सांगा. सांगतो आता टिकल्या पूर्वीच्या काळी जेवढा भला मोठा कुंकू हां. तेवढं भला मोठं नवऱ्याचं आयुष्य बरोबर आहे. आता काय झालंय टिकल्या गेल्या कुंकू गेलंय टिकली आहे. टिकल्या आल्या नवरा का काही पुढे झाले नाही आता काय? आणि तो प्रकार बघा आहे. कोण नव्हतं गोल अंगाची कोण नव्हतं चंद्राची कोण तुम्ही आलाय बघा कोण नव्हतं चंद्राची कोण नव्हतं चौकडी मिरची आणि कोण नव्हतं कोल्हापूरची लवंगी मिरची हां. त्यांचा प्रकार आपल्या नवऱ्यावर कसा होता कसं होतं? जी माता बहिणी गोल अंगाची टिकली लावते हां. त्यांचा नवरा काय करतोय बोल, बोल, बोल. बायकोला बोलतो बोलतो आणि जी माता बहिणी चौकोनी आता टिकली होते त्यांचा नवरा काय करतोय या चौकात त्या चौकात त्या चौकात या चौकात त्याच्याकडं पण तिकडे जाऊ का? सगळी बातमी करायची तिकडं बायकोला सांगायचं. आईला तरी आई नंतर त्याला बायकोला बायको बाई, काय म्हणून सांगताय? आणि तिसरी चंद्राची कोण हां. त्यांचा नवरा काय करतोय काय करतोय? रात्रीवर चंद्रावर गेला आणि चौथी म्हणजे कोणती रे कोल्हापूरची लवंगी मिरची नागमोडी वाघ हां. त्यांचा नवरा काय करतोय सकाळी 7:00 लावून जातोय. पांढरा सदरा असतोय कडकड इस्त्री मारून. संध्याकाळी येतात सगळं यायचं नाही मग कसं? संध्याकाळी येतात पंचमी. बरं. आणि एक छोटंसं पद्धत नाही कसं? सकाळ सकाळ उठायचं अंगोस्तारला जायचं हां. टिकली काढायची हां. स्टँडवर शिकवायची होय, पण थोडं नाट सांगू. नवराची कडला सकाळची भेटले हां. स्वतःची भेटले नसते होय. कंटाळ असते होय. टिकली करायची बेड खाली लावायची नवरा? नवरा ढेकून आला हे त्याला टिकल्याचा प्रकार होय. पण तो स्त्री जातीला कुंकवाशिवाय शोभा नाही अजिबात नाही. म्हणून काय म्हणायचं काय आहे म्हणायचं? अंबिका लाविते म्हणजे काय? माहिती ना मला मला माहिती. कोणाला माहिती आहे का? कोणालाच नाही. शास्त्रात सांगितलं पाहिजे सांगितलं पाहिजे. पाप नाईच्या पिंडामध्ये कोण ज्या टाकला चमत अग्नी ऋषी कपाळ बसतात हां. 12 वर्ष 12 महिने त्या कपाळ होतात हां. त्या 12 वर्ष होत त्या कपेला एक गुफा तयार होते गुफा तयार होते. त्या टाकाला जगताची जगन्माता रेणुका माता त्या वाटल्या जात असताना जगत या शंकराचा मोठा भक्त तो भक्त लीन होता त्या कपाला हां. तो कसं करता शी कसं? हे भोळ्या शंकरा हे भोळ्या महादेवा आवड तुला देवाची आवड तुला देवाची हे आवड तुला देवाची आवड तुला देवाची देवाचा महाराजे कोण करावे आणि हात घालायला जातील मला जबरदस्तीचा तारीख केस रेणुका मातेचा हाताला लागतो आणि 9 महिने 9 दिवस होतात त्या फोडातून परशुराम जन्माला येतो पोटातून? फोडातून परशुराम जन्माला येतो बरं. 9 महिने 9 दिवस फोडातून परशुराम जन्माला येतो आणि त्यांना आल्यानं जन्माला आल्या आई बाबा जोरदार केला कसं? आजकालची पोरं त्याच्या सप्लाय केला आई बाबा बरं.
तर परशुरामाला आई बाबाचा उद्धार कसा केला? सांगितलं पाहिजे. पाप नाईश पिंड जन्माला आला, आई बापाचा त्याने उद्धार केला. आई बाबाचा त्याने उद्धार केला. आई बाबाचा त्याने उद्धार केला. आई सांभाळून, आई गोंधळून, माझं पायून गेले तुझ्या पायाला. आम्ही का लाडीचे पण आपण बोलतोय ना तो देवीचा, तिनं कोणता अलंकार घेतली तेही सांगितलं पाहिजे. सांगा की. सदानंदाय राधा देव सरिता बोल भवानी माता की केसामध्ये गंगावन, केसामध्ये गंगावन, ते पुचड्यात केवडा, केसामध्ये गंगावन, पुचड्यात केवडा. ते जरीचा गोटा मिळाला काय आवडी कामा, बाळाचं मोठी भर काय पावला मान. कानामध्ये झुबा फुला, कानामध्ये झुबा फुला, झुब्याचं ते मोती खरं. कानामध्ये झुबा फुला, झुब्याचं मोती खरं. वेळाला पदर चार काय आवडी गावाय, वेळाला पदर चार काय बाय गावाय. वेळाला पदर चार, देवी चार वेळ झाली कान झापायचं. आता वेळ गेल्या, तापसा पूर्ण रिंगा काय काय आल्या. हा पण देवीला शोभा त्याची. आणि लास्ट कोणतं? अंबा सर्व लेणारी पण जोडवा नाही ल्याली. काय? जोडवा ल्याली नाही देवीनं. सगळं अलंकार. जोडवा आहे पण नाही पण अलंकार सगळे घातले. हा. बरोबर घालाय नाही. सांगितलं पाहिजे. होय. ज्या टायमाला पार्वतीचा बाबा दक्ष राजा 33 कोटी देवाचा आग्ने हिरवा करतो, होय. त्या टायमाला 33 कोटी देवाला आमंत्रित करतो, बोलवतो. पण देवाने देव महादेवाला बोलवत नाही. का? त्या टायमाला काही ठिकाणी काय म्हणतात, हा सवाल साथीला जाताना काय म्हणतात, तुझ्या वडिलांना दक्ष राजाने 33 कोटी देवाचा आग्ने हिरवा घातला, पण तुझ्या नवऱ्याला बोलवलं नाही. त्या टायमाला पार्वती माता काय करते, हाच सवाल घेऊन आपल्या पितेला विचारत जाते की माझ्या नवऱ्याने असा काय गुन्हा केला की त्याला इथे बोलवलं नाही. त्या टायमाला दक्ष राजा काय म्हणतो, तुझा नवरा अघोरी पाखंडी सदा त्या समशान भूमीमध्ये लोळलेला असतोय, त्याला इथं बोलवून मी माझा अपमान करून घेणार नाही.
म्हणून त्या टायमाला पार्वती माता काय करते, जिथं माझ्या नवऱ्याचा अपमान झाला तिथं मला जागा नाही, त्या टायमाला त्या अग्निहोमामध्ये उडी घेताना डाव्या पायाची जोडवी तिथं पडते आणि दुसऱ्या ठिकाणी तुळजापूर शक्तीचा जन्म होतो. म्हणून आंबा सर्व निघाले पण जोडव नाही झाले, आंबा होऊन मातून जन्मले, दैत्याचं काय झाले काय माझी मामा, दैत्याचं काय झाले काय माझी मामा. असा देवीचा लग्न झाला, देवीचा चौघा मागतो. देवीचं चौघा मागायच्या अगोदर तुम्ही मगाशी येडेश्वरीचं जे म्हणलात, हा. एकदा मला घेऊन जा की रे मला. बघायला तुम्हाला होय. आता बाईचं घेणं देणं तुला जमलं नव्हतं घेणं, आता लगीन आपलं झालं मग कसली काय अडचण, आग चल चला की. आग चल तुझं पक्क झालं नेणं, तुला आग चल तुझं पक्क झालं नेणं, तुला नोकराची गरज पडलं. तुझं पक्क झालं नेणं, तुला नोकराची गरज आता आदिशक्तीचा नेता कसा जोडू लागतो, एक कला सादर करतो. हा. आवड येतं काय आवाजाचं, हा जोडवा शिवाजी महाराजांचे पासून आलेला आहे. बरोबर आहे. या कामाला आदिशक्तीचा जोड करतो. हा. सदानंद जय राजा बोल भवानी माता की, बरे दरबार फेकून परडी लागलाय निघायला, अंबाबाईन राजाला लागला जोडवा मागायला, अंबाबाईन राजाला लागला जोडवा मागायला. देवीची आरती करून होऊ. सदानंद राजा हे सरिता जय राम जय भवानी कृपा
बोल तुळजापूर भवानी माता की आनंदाचा जगमच्चन नवरे. सर